तर बघा मैत्रिणींनो, आपण वाळवणाच्या प्रकारामध्ये भरपूर काही पापड पाहिलेत, कुरडया पाहिल्यात, सांडगे पाहिलेले आहेत. तर त्यातला जो महत्त्वाचा किंवा पौष्टिक असा प्रकार म्हणजेच गव्हाच्या कोंड्याचे पापड. तर हे पारंपरिक पद्धतीचे गव्हाच्या कोंड्याचे पापड आहेत. तर हे बऱ्याच जणांना माहीत नाही, कारण पूर्वी आपल्या आज्या करायच्या आणि ह्या खायला पौष्टिकसुद्धा आहे. कारण डॉक्टरसुद्धा म्हणतात की गहूचे पीठ चाळून घ्यायचं नाही, कारण पोट साफ होतं, जीवनसत्व मिळतं. तर ह्याच गव्हाच्या कोंड्याचे किंवा गव्हाचे आपण जे चीक काढलेला असतो तो जो कोंडा उरतो, तर त्याचे पापड आपण बनवले. अतिशय खुसखुशीत चविष्ट असे. तर मधल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी हा पापड आणि त्यासोबत भाजलेले किंवा कच्चे शेंगदाणे जर खाल्ले तर अगदी दमदमीत, अगदी पोट भरल्यासारखं वाटतं आणि तोंडालासुद्धा खूप छान चव येते. चला तर मग हे पापड आपण कसे बनवायचे ते पाहूया. आता कुरडईला आपण गहू जसं भिजत घालतो तसेच कुरडयांसारखंच आपण 3 दिवस हे गहू भिजत घातलेले होते. त्यातलं पाणी बाहेर काढलेलं आहे आणि आता तेच गहू घेऊन आपण मिक्सरला थोडंसं पाणी घालून आता हे गहू जे आहेत ते वाटून घ्यायचे. तर अगदी मस्त बारीक वाटून घ्यायचे आणि आता पाण्यामध्ये टाकून त्याचं एक पाण्यामध्ये आपल्याला तो चीक जो आहे तो पिळून घ्यायचा, म्हणजे चीक काढून घ्यायचा. फक्त एकाच पाण्यामध्ये हा जो चीक आहे आपण पिळून घ्यायचा. तर आता बघा मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि आता मिक्सरमध्ये वाटलेला जो गहू आहे तर तो त्या पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे कुरडया करताना जी प्रोसेस असते तर तीच प्रोसेस, पण कुरडया करताना आपण 2 पाण्याने हा कोंडा अगदी धुवून घेतो किंवा पिळून घेतो चीक. तर ह्या पापड्या जर आपल्याला करायच्या असतील तर एकाच पाण्याने ह्या गव्हाचा कोंडा आपण पिळून घ्यायचा. तर बघा एका पाण्याने पिळून झाल्यानंतर अशा पद्धतीने बघा आता हा कोंडा आपण घेतलेला आहे. तर जवळपास आता हा जो कोंडा आहे तर 1 किलो कोंडा आहे. तर यामध्ये आता थोडासा चीकसुद्धा आहे आणि मस्त चविष्ट अशा ह्या पापड्या लागतात. आता जेवढा कोंडा आहे तर तेवढं त्याच्या निम्मं आपण ज्वारीचं अगदी जाड भरड करून घ्यायची. म्हणजेच गिरणीतून जाडसर अशी ज्वारी आपण बारीक दळून आणायची. तर आता गव्हाच्या कोंड्याच्या निम्मी ज्वारीची भरड मी घेतली. आता मसाले बघूयात. तर 1 चमचा हिंग घेतला आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत आणि भरपूर असा लसूण घेतला आहे. नंतर 2.5 चमचे जाड मीठ घेतलं आहे आणि 2 चमचे लाल तिखट घेतलं आहे. आता एवढं मसाले आपण आता त्यामध्ये घालायचे. तर आता हिंग सोडून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बाकीचं सर्व काही साहित्य जे घेतलेलं होतं तर ते आपण थोडंसं पाणी घालून आपण चांगलं बारीक वाटून घ्यायचं. आता बघा वाटून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने हे पहा, जरासं जाडसरच राहतं तरीही चालतं, ते जास्त बारीक होत नाही, बारीक नाही झालं तरीसुद्धा चालतं. आता ज्या पातेल्यामध्ये आपल्याला हे सगळं पीठ जे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा हटून घ्यायचं आहे तर ते मोठं पातेलं घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 2-3 चमचे आपण तेल घातलेलं आहे आणि वाटलेला जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे. आता लसणाचा आणि मसाल्याचा कच्चा वास जाईपर्यंत मंद गॅसवरती हे थोडंसं परतून घ्यायचं. नंतर आपण त्यामध्ये हिंग घालायचा. तर हिंग आपण तेलामध्ये अगोदर घातला तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपण आता चांगलं परतून घेऊयात. नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत पाणी. तर 1 ते 1.5 ग्लास आपण त्यामध्ये पाणी घालायचं, कारण पहिल्यांदा आपल्याला ज्वारीची जी भरड आहे तर ती एकदा शिजवून घ्यायची आहे. तर आता बघा हे सगळं एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता याला पाणी उकळी आणून घ्यायची आहे. तर पाणी एकदम चांगलं उकळलं की त्यामध्ये तिखट आणि मीठ घालायचं. तर आता बघा हे तिखट आणि मीठसुद्धा एकदा त्या पाण्यामध्ये चांगलं उकळवून घ्यायचं आहे, कारण त्याचाही कच्चेपणाचा वास निघून जातो. आता नंतर त्यामध्ये ज्वारीची जी भरड घेतलेली होती तर ती त्यामध्ये टाकायची आणि लाटण्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने आता हे एकदा हटून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि एकदा चांगलं उकळायला लागलं की आपल्याला हे जे पिठलं आपण जसं हटतो तसंच हे शिजवून घ्यायचं. तर अर्धं कच्चं, म्हणजे जवळपास हे 50% ही ज्वारी जी आहे आपल्याला ती शिजवून घ्यायची. तर बघा आता अशा पद्धतीने जर पाणी तुम्हाला कमी वाटलं तर गरम पाणी त्यामध्ये टाकून हे ज्वारी जी आहे तर ती चांगली शिजवून घेऊयात. तर लाटण्याच्या साहाय्याने सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवतासुद्धा ही एकदा अर्धी कच्ची शिजवून घ्यायची. तर आता ही थोडीफार शिजल्यानंतर त्यामध्ये आपण टाकायचा आहे गव्हाचा कोंडा.
तर अतिशय पौष्टिक असा हा गव्हाचा कोंडा आहे. आपण त्यामध्ये एकच पाण्याने चीक धुतल्यामुळे किंवा कोंडा हा आपला पिळून घेतल्यामुळे त्यामध्ये चीकसुद्धा राहिलेला आहे. त्याचीही चव त्यामध्ये छान अशी लागते. अगदी आंबूस छान अशा तिखट अशा ह्या पापड्या लागतात. तर बऱ्याच ठिकाणी याला गव्हाच्या कोंड्याच्या पापड्या म्हणतात किंवा बिबड्या म्हणतात किंवा खारोडी म्हणतात. बरंच काही वेगवेगळ्या प्रकारची याला नावं आहेत. तर तुमच्याकडे त्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा आता हे गव्हाचा कोंडा जो आहे तो चांगला पुन्हा यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायचा आणि आता पुन्हा हे झाकण ठेवून किंवा झाकण न ठेवता असं जवळपास 10 ते 15 मिनिट आपण मीडियम गॅसवरती चांगलं हे शिजवून घ्यायचं. तर उलटण्याने मी पुन्हा एकजीव केलेला आहे. आता त्यावरती आपण आता झाकण ठेवायचं आहे. तर झाकण ठेवून चांगलं असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं. तर दोन्ही पण चांगलं शिजलं जातं. म्हणजे ज्वारीची भरड आणि गव्हाचा कोंडा हा दोन्हीही चांगला त्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर हे जास्त घट्ट वाटलं तर गरम पाणी त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर बघा आता मी चांगलं एकदा एकजीव करते. हवं तर तुम्ही त्यामध्ये आपण जे मसाले टाकले तर ते व्यवस्थित परफेक्ट आहेत का याची चवसुद्धा तुम्ही घेऊ शकता. कारण याची चव अगदी आंबूस तिखट मिठाची अशी छान अशी चव लागते. तर आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि असंच मधून झाकण ठेवून हे 10 ते 15 मिनिट आपण आता हे चांगलं शिजवून घ्यायचं. तर रंग पण बघा त्याचा अतिशय छान आलेला आहे आणि त्यामध्ये चीक थोडासा असल्यामुळे त्याला चिकटपणासुद्धा आलेला आहे आणि ज्वारीसुद्धा त्यामध्ये अतिशय छान लागते. तर काही ठिकाणी तांदूळ घालतात, काही ठिकाणी बाजरी घालतात. तर आपण ज्वारीच्या कण्या किंवा ज्वारीची भरड घातलेली आहे. तर बघा आता हे जवळपास आता चांगलं शिजत आलेलं आहे. दणदणीत त्याला मी वाफ आणून घेतली. तर बघा मस्त असं आता हे चांगलं शिजलेलं आहे. तर बघा आता असंच आपण आता हे यावरती झाकण पण ठेवायचं आहे मधून आणि आता आपण नंतर शिजल्यानंतर पापड्या करायला घ्यायच्यात. तर तुमच्याकडे जर पुरी यंत्र असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही पापड्या करू शकता किंवा काही कॉटनचं कापड जर चौकोनी कापून तुम्ही छोटे छोटे घेतले त्यावरही हे आपण थापून घेऊ शकतो किंवा प्लॅस्टिकच्या कागदावरसुद्धा हे पापड्या ज्या आहेत आपण त्या थापून घेऊ शकतो. तर बघा आता असंच करून आपण चांगलं हे शिजवून घेतलेलं आहे. हे बघा हाताने मी घेतलं आहे तर अगदी छान हातालासुद्धा अगदी ज्वारी जी आहे ती चांगली शिजलेली वाटते. तर थोडंसं गार पाण्यात हात घेऊन बघायचं आहे. तर बघा आता आपण लगेच घेतलेले आहेत पापड्या करायला. तर मी प्लॅस्टिकच्या पिशवीवरती आता आपण थापून घ्यायचं. तर पुरी यंत्रावरसुद्धा हे थापलं जातं किंवा तुम्ही लाटण्याच्या साह्यानेसुद्धा लाटूनही घेऊ शकता किंवा हातानेसुद्धा ह्या पापड्या ज्या आहेत तर थोड्याशा बोटांच्या साह्याने तुम्ही मोठ्या करू शकता. तर बघा आता अशाच पद्धतीने गोल आकार त्याला द्यायचा आहे. तर कडेने थोड्याशा चिरल्यासुद्धा जातात कारण गव्हाचा कोंडा आहे हा. अगदी पातळ किंवा अगदी बारीक असं पीठ नाही आहे. त्यामुळे आपण हलक्या हातानेसुद्धा हे गोल करून घेऊ शकतो. तर बघा आता जास्त पातळही करायच्या नाहीत आणि जास्त जाडही ठेवायच्या नाहीत कारण वाळल्यानंतर त्या अजून पातळ होतात. त्यामुळे थोड्याशा मध्यम ठेवायच्या. तर असंच उचलून आपण आता उन्हामध्ये ह्या वाळवून घ्यायच्या. तर बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या ज्या पापड्या आहेत तर त्या आपण ह्या करून घेतलेल्या आहेत. तर आता दुपारच्या वेळेस दाखवते. अगदी लगेच ऊन जास्त असल्यामुळे ह्या लगेच अगदी वाळलेल्यासुद्धा आहेत. तर ह्या अशा पलटी करून आपण घेऊयात. तर 2 दिवस आपण उन्हामध्ये छान अशा ह्या बिबड्या ज्या आहेत त्या वाळवून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने हे पहा अशा छान असा त्याचा रंग आलेला आहे आणि अगदी गोल आकार अशा चांगल्या झालेल्या आहेत. तर हे बघा. तर ह्या ज्या बिबड्या आहेत तर त्या तळायच्या नाहीत, फक्त भाजायच्या. तर तुम्ही चुलीच्या हारामध्ये सुद्धा ह्या भाजून घेऊ शकता किंवा गॅसवर किंवा शेगडीवर कोळशाच्या असं भाजून जर खाल्ल्या तर अतिशय टेस्टी अशा लागतात. तर गॅसवर आपण भाजून बघूयात. तर चिमटा मी घेतला आहे आणि आता अगदी एकसारखं अगदी दोन्ही साईडनी आलटून पलटून भाजायचं आहे. गॅसवर धरायच्या. तर छान अशा ह्या भाजल्या जातात. तर या काही जास्त फुगत नाही पण अगदी खुसखुशीत होतात आणि मस्त लागतात. तर भाजून जेवताना किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आता ह्या आपण शेंगदाण्याबरोबर जर खाल्ल्या तर अतिशय मस्त लागतात. तर हे बघा अगदी खुसखुशीत अशा झालेल्या आहेत.
तर तुम्ही अजून कधी केल्या नसतील तर नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि कशा झाल्या मला कमेंट करून पण सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.